अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन प्रथेप्रमाणे शरद पवारांच्या हस्ते झालं. शरद पवारांनी जर उद्घाटन केलं नाही तर मराठी साहित्य संमेलन भरतच नाही असं कदाचित साहित्य महामंडळाचा समज असावा. शरद पवारांनी त्या ठिकाणी जर उपस्थिती लावली नाही तर संमेलन होणारच नाही, कारण की गेल्या 10 पैकी 7 संमेलनाची उद्घाटनं शरद पवारांनीच केलेली आहे. जे काही आणि शरद पवार तिथे असणं आवश्यक आहे. समोर रसिक असतील की नाही, वाचक असतील की नाही आणि मंचावरती लेखक असतील की नाही, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा असा कदाचित ठरावच असावा की साहित्य संमेलन कुठं घ्यावं, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा, साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद कसे असावेत, हे सगळं नंतर ठरवूयात. एक गोष्ट घटनेमध्ये आणि जसं ध्रुवपद आढळपद आहे तसं उद्घाटनासाठी शरद पवार हे एक आढळपद आहे. त्याच्यामध्ये बदल करायची काही गरज नाही, बाकी सगळं चालू द्या. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की जे साहित्यिक तिथं भाषणं करतात, जे अध्यक्ष तिथं भाषणं करतात की कशी असहिष्णुता आहे, देशामध्ये वातावरण कसं खराब आहे, 2014च्या नंतर कसं बिघडलेलं आहे, ते सगळे लोक, ते सनदी अधिकारी जे लेखक आहेत ते प्रत्यक्ष पदावर असताना असं कधी बोललेले नव्हते. किंवा जे माजी अध्यक्ष असं म्हणतात की राजा तू चुकला, हे ते कोणाला म्हणतात? ते भाजपला, देवेंद्र फडणवीसला, बाकीच्यांना 100% म्हणू शकतात, पण त्याच मंचावरती बाजूला बसलेल्या शरद पवारांकडे बोट दाखवायची मात्र यांची हिंमत होत नाही. हे ते शरद पवार आहेत की ज्या शरद पवारांनी लेखकांसाठी असलेली जी जागा विधान परिषदेवरती होती, लेखक, साहित्यिक, कलावंत यांच्यासाठी, त्या जागी त्यांच्या पायाशी लाचारीनं बसलेले हे जे सगळे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि राजा तू चुकला इतरांना म्हणणारे, पण त्यांच्या बाजूला लाचारीनं गपचूप बसणारे जे सगळे लेखक आहेत, स्वतःला महान म्हणून घेणारे, त्यांना कुणालाही विधान परिषदेवरती आमदारकी दिली नाही. हे ते शरद पवार आहेत ज्यांनी अशा वेळी आपल्या कार्यकर्त्या असलेल्या फौजिया खानला साहित्यिक, कलावंत कोट्यातून विधान परिषदेवरती राज्यपालांकडून नामनिर्देशित करून घेतलं. आज राज्यपालांनी जे 12 जागा भरायचे त्यासाठी खेटे भरणारे लोक, तेव्हा शरद पवारांनी साहित्यिकांच्या जागेवरती फौजिया खान यांना नामनिर्देशित करून घेतलं. अशा आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशी एक प्रथा आहे, असा एक संकेत आहे. राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी जे नेमलेले साहित्यिक, कलावंत, खेळाडू, शास्त्रज्ञ, विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ असे जे कोणी लोक असतात त्यांना सल्ला देणे आणि बाकीच्यासाठी नेमलेलं असतं, त्यांना प्रत्यक्ष मंत्रिमंडळात घेऊ नये असा संकेत असतो. पण हाही संकेत तोडला. एक तर साहित्यिकांची जागा डावलल्या गेली, त्या ठिकाणी फौजिया खानला घेतलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळात घेतलं. हे झाल्यानंतर राजा तू चुकला असं म्हणायची एकाचीही हिंमत झाली नाही. ज्या साहित्य संमेलनाचं शरद पवारांनी वारंवार उद्घाटन केलेलं आहे, त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ विक्रीची काय अवस्था असते. आज जागतिक ग्रंथ दिन आहे, 23 तारीख. हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तेव्हा 24 तारीख झालेली असेल. 23 तारीख हा जागतिक ग्रंथ दिन आहे. पहिल्यांदा साहित्य संमेलन जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं भरत आहे. एरवी ते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये किंवा इतर महिन्यामध्ये भरतं. पण ग्रंथ विक्रीची मराठीमधली काय परिस्थिती आहे आणि सार्वजनिक ग्रंथालयांचा जो बट्ट्याबोळ झाला आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राजा तू चुकला असं म्हणायची हिंमत याच्यातल्या एकाही लेखकाकडे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कसा जबाबदार आहे? 2007-8 सालची गोष्ट आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या काहीतरी 8-9 हजार अशी होती. अचानक एकदम 5-6 ग्रंथालय वाढली. राष्ट्रवादींनी जाणीवपूर्वक ड वर्गाची ग्रंथालयांना जास्तीत जास्त मान्यता देण्यासाठी आपल्याच कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव दाखल केले. आता ती संख्या 12,000च्या पुढे गेलेली. महाराष्ट्रातल्या अ, ब, क, ड असे जे सार्वजनिक ग्रंथालय आहेत त्याच्यातल्या ड वर्गातली संख्या प्रचंड अचानक वाढली. तेव्हा अर्थमंत्री अजितदादा पवार होते आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश कार्यकर्त्यांना ही जी ग्रंथालय भेटली त्याच्यातले बहुतांश ग्रंथालयांचं वाटोळं झालेलं आहे. याच्यापैकी एकाही साहित्यिकामध्ये अशी हिंमत नाही राजा तू चुकला असं म्हणायची. यांची हिंमत केव्हा चालते की जेव्हा हे या सत्तेचे उपभोग घेतात. सगळे नोकरीमध्ये असतात तेव्हा काही बोलत नाही. नोकरी संपल्याच्या नंतर, निवृत्तीनंतर मात्र हे म्हणणार राजा तू चुकला. आणि तो कोणाला? ते सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथले असलेले ह्यांना म्हणायची हिंमत नाही. हे मात्र बोलताना भाजपला आणि बाकीच्यांना, मोदींना आणि देवेंद्र फडणवीसला सांगणार राजा तू चुकला. याआधी आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देशभरांमधून जेव्हा लोक तुरुंगामध्ये गेले, त्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणाहून साहित्यिक गेले. मराठीमधले किती साहित्यिक तुरुंगात गेले.
आणि हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एकूणच सगळा गळा घोटलेला होता आणीबाणीच्या काळामध्ये, तेव्हा ह्यांचे लाडके शरद पवार कुठे होते? ते काँग्रेसमध्ये होते आणि ते प्रत्यक्ष मंत्रिमंडळात होते. त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे साहित्यिकांपैकी, पत्रकारांपैकी फक्त 4 लोक होते: दुर्गा भागवत, अनंत भालेराव, नरहर कुरुंदकर आणि विनय हार्डीकर. ह्याच्यातल्या 2 जणांना तुरुंगवास म्हणजे शासनाने तुरुंगात टाकलं नाही. दुर्गाबाईंना मोकळं सोडलं होतं, कुरुंदकरांना मोकळं सोडलं होतं. अनंत भालेराव तुरुंगात गेले आणि विनय हार्डीकर तुरुंगात गेले. 5वा माणूस तुरुंगात गेला नाही. ह्या 4 म्हणजे दोघांनी आंदोलनं केले, भाषणं केले आणि दोघं तुरुंगात गेले. त्यावेळी शरद पवार त्याच मंत्रिमंडळामध्ये होते. ह्याच्यापैकी एकही साहित्यिक असं म्हणलं नाही की राजा तू चुकलास. आणि नंतर हे 4 तर सोडाच, 5वा माणूस पण अजूनही निघालेला नाही की जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेला. म्हणजे ह्यांचं जे ढोंग आहे, राजा तू चुकला, हे कशापुरतं आहे? आपले पदं, आपली नोकरी सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर मग मात्र हे म्हणणार, नंतर हे पुरस्कार वापसी करणार. म्हणजे आता तर एक सगळ्यात मोठं ढोंग असं आहे की या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जरूर याची चर्चा झाली पाहिजे. पुरस्कार वापसी केव्हा झाली? देशामधलं असहिष्णू वातावरण असताना मोदी सरकारच्या विरोधात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरस्कार मिळावा म्हणून यांनीच अर्ज केलेले होते. महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारासाठी अर्ज आपणून करावा लागतो. तुम्ही करा, तुमचे प्रकाशक करतील किंवा अजून तुमच्या वतीनं कोणी करेल, पण ज्यानं अर्ज केलेला नाही त्याला पुरस्कार भेटत नाही. अर्ज केलेला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार वापस करण्यामध्ये नेमकी कुठली नैतिकता होती? काही जणांची तर गोष्ट अशी आहे की त्यांनी पुरस्कार वापस केल्याच्या नंतरच कळलं की त्यांना पुरस्कार भेटलेला होता. साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे तो कुठलाही अर्ज न करता केंद्र शासनाच्या पातळीवरची ती समिती आहे, सरकारीच आहे पण स्वतंत्र आहे. एकाही मराठी लेखकांनी पुरस्कार वापस केला नाही. आज जे राजा तू चुकला म्हणून म्हणतात, देशामध्ये असहिष्णू वातावरण म्हणतात, पुरस्कार वापसीचे समर्थन करणारे जे कोणी मराठी लेखक आहेत त्याच्यापैकी एकानंही त्याला मिळालेला शासकीय पुरस्कार साहित्य अकादमीचा वापस केला नाही. फक्त म्हणत राहिले राजा तू चुकला. ज्ञानपीठ पुरस्कार हा एका खाजगी संस्थेचा आहे, त्याचा शासनाशी काहीही संबंध नाही. हा पुरस्कार जे स्वतः कायम मोदीच्या नावानं खडे फोडत आलेले होते, त्या भालचंद्र नेमाडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वीकारला. टीका करताना एरवी फार मोठ्या ह्यानं राजा तू चुकला म्हणणारे हे सगळे लोक, असहिष्णू वातावरण आहे म्हणणारे लोक, ज्ञानपीठ पुरस्कार तो सरकारी पण नाही. म्हणजे समजा साहित्य अकादमीचा पुरस्कार असला असता आणि नरेंद्र मोदीकडून स्वीकारायची गोष्ट असली असती तर एक वेळ असं समर्थन करता आलं असतं की नरेंद्र मोदींना माझा विरोध आहे, पण ते ज्या पदावर आहे ते संविधानिक पद आहे म्हणून मी त्या पदाच्या हातानं तो पुरस्कार घेतो आहे, स्वीकारतो आहे. पण ज्ञानपीठ हे सरकारी पुरस्कार नसताना तो पुरस्कार नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वीकारायची यांची तयारी आहे. त्यांनी स्वीकारलेला आहे, पण टीका करताना मात्र राजा तू चुकला. आज जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं मराठी ग्रंथांची जी परिस्थिती आहे त्याच्यावर हे काही चकार बोलायला तयार नाही. मी फार मोठा अभ्यास म्हणून तुमच्यासमोर मांडत नाही, फार मोठी आकडेवारी तुमच्यासमोर ठेवत नाही. तुमच्यापैकी कोणीही किंवा आत्ता जे त्या उदगीरच्या साहित्य संमेलनाच्या त्या सगळ्या परिसरामध्ये उपस्थित असतील त्यांनी तुमच्या आवडीचं कुठलंही पुस्तक कुठल्याही दुकानावर तिथल्या बुक स्टॉलवरती जाऊन बघा, उघडा, त्याच्यावरती प्रकाशनाची तारीख काय आहे आणि किती वर्षामध्ये त्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या संपलेल्या आहेत. आज सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या महाराष्ट्रातली 12,000च्या पुढे गेलेली आहे. शाळा आणि महाविद्यालय याच्यातली ग्रंथालय गृहीत धरली तर ही एकूण संख्या 25-30 हजाराच्या पुढे जाते. ह्याच्यातले 2/3 फालतू असतील म्हणून आपण बाजूला ठेवूयात, त्यांचं सामान्य परिस्थिती असेल. किमान 10,000 ग्रंथालये महाराष्ट्रामधली शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक पातळीवरची अशी आहे की ज्यांची किमान दखल घ्यावी. इमारत आहेत, कपाट आहेत, पुस्तकं आहेत. मला तुम्ही कोणी तपासून सांगा, तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या, आवडीच्या वाटणाऱ्या पुस्तकाच्या 10,000 प्रती संपतात का? कोणी सांगा, तुमच्या आवडीचं पुस्तक सांगा, मी माझ्या आवडीचं पुस्तक सांगू नये म्हणून. पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर एकाचीही हिंमत नाही तिथे शरद पवारांच्या कानावरती सुनवायची की राजा तू चुकला. पूर्णपणे ग्रंथालय चळवळीचं तुम्ही वाटोळ करून टाकलेलं आहे महाराष्ट्रामधलं. साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला नटनट्या लागतात, तुम्हाला राजकीय नेते लागतात, तुम्हाला मोठा मंडप लागतो, ट्रॉली, त्या कॅमेराने शूटिंग लागतं, पण प्रत्यक्षात आत्ताही जे संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पुस्तकाच्या किती प्रती विकल्या गेल्या हे तुमचं तुम्ही तपासून सांगा.
म्हणजे तुम्ही हे जे मराठी भाषेचं मराठी साहित्याचे जे सत्व आहे ते कारण नसताना ह्या राजकर्त्यांच्या पायावरती लाचारीनं ठेवलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. उद्घाटनासाठी पुन्हा तो शरद लेखक गारद संमेलनी. संमेलनासाठी दुय्यम पुस्तक सत्तेचा हस्तक अनिवार्य. भव्यत्व मंडप निवास व्यवस्था साहित्य अवस्था विदारक. रंजन कराया नट आणि नटी भाषा कृषक कटी कुपोषित. भाषेचा करूया साजरा इव्हेंट सेंट परसेंट मौज मजा. गंभीर बिंभीर नकोच तो थॉट डोक्याला हा शॉट हवा कुणा. सत्तेच्या पायाशी वाहती जे सत्व. सत्तेच्या पायाशी वाहती जे सत्व त्यांना का महत्व कांत म्हणे. त्यांना का महत्व कांत म्हणे. आज जे सगळे राजा तू चुकला म्हणणारे, असहिष्णु वातावरण म्हणणारे, भीतीदायक काळातून जाणारे म्हणणारे, हे चुकूनही समोर बोलत असताना तोंड वळून बाजूला बसलेल्या चुकलेल्या राजाकडे बोट दाखवत नाहीत. ही यांची लाचारी आहे आणि पदावरती असताना ते कधीच बोलत नाहीत. निवृत्त झाल्याच्या नंतर ह्यांना हे शहाणपण सुचतं आहे. हे मराठी साहित्याचं विदारक चित्र आहे. साहित्य संमेलन जागतिक ग्रंथ दिनाच्या दिवशी भरत असताना प्रत्यक्ष मराठी ग्रंथ व्यवहाराची स्थिती अतिशय बिकट आहे हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. हे एक विदारक चित्र जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं साहित्य संमेलनाच्या निमित्तानं समोर येतं. आणि अशी जी प्रवृत्ती आहे अख्खची अख्खी साहित्य चळवळ नेऊन राजकारण्यांच्या पायाशी ठेवणारी या लाचारीचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.